त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि आमच्या सर्व महिला भगिनी तसेच ते नागरिक आमचे अशोक मामा वगैरे. तर या ठिकाणी म्हणजे सांगायला खूप आनंद होतो की कुठेतरी स्वच्छतेचं महत्त्व सर्वांनाच पटलेलं आहे. परंतु परिसर असा आहे की हे जे डस्टबिन आहेत तर सर्वांना मी विनंती करेल या डस्टबिनमध्ये प्रत्येकानं आपल्या घरातला जो कचरा असतो तो सकाळी आपण टाकायचा आहे. तसंच ग्रामपंचायतने छान असं अगदी पुण्यासारखं नियोजन केलेलं आहे की प्रत्येक दररोज सकाळी एक घंटा गाडी येत असते. त्या घंटा गाडीमध्ये आपला कचरा प्रत्येकाने टाकायचा आहे. तर असं म्हटलं जातं की मन करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण. तर असं म्हटलं जातं की आपण जर आपलं घर स्वच्छ ठेवलं तर आपला गाव हा नक्कीच स्वच्छ होणार आहे. तर मी तर असं म्हणेल ग्रामपंचायतने एक पाऊल उचललेलं आहे तर नागरिक 2 पावलं अधिक उचलतील आणि आपलं गाव, आपलं घर, आपली गल्ली स्वच्छ ठेवतील. तर मी सर्वांना खात्री देतो, सर्वांना आश्वासन देतो की प्रत्येकानं काय करायचं आहे, हे आपलं घर आहे असं समजून की प्रत्येकानं आपल्या घरातला कचरा या डस्टबिनमध्ये टाकायचा आहे, अस्ताव्यस्त कुठे टाकायचं नाही. त्याचप्रमाणे एक विनंती करेल की बाजूला मंदिरं आहेत, मंदिर परिसरात कुणीही आपला कचरा टाकायचा नाही. जरी समजा आज कचरा नाही पडला डस्टबिनमध्ये, उद्या टाका. गाडी दररोज येत असते. बऱ्याचदा असं होतं की आपल्या ज्या महिला आहेत ह्यामध्ये सर्व शेतकरी वर्ग आहे की कधी कधी गाडी उशिरा येते, म्हणून ज्या दिवशी गाडी येईल त्या दिवशी तुम्ही ते कचरा टाकायचा आहे. तर आपण सर्वजण एक निर्धार करूया, आपले गाव स्वच्छ गाव, आपले गाव स्वच्छ गाव. पुन्हा एकदा खूप सर्व या ग्रामपंचायत सदस्यांचे, परत सरपंचांचे, परत सर्व प्रशासन यंत्रणा, ग्रामपंचायत जे काम करतात सर्व कर्मचारी वर्ग, सर्वांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आम्ही शतशः या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आकाशी स्वप्नांचा हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती